हॅलो गाईज, मी तुमच्या सर्वांची लाडकी सानिका आणि तुमचं आज माझ्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी आणि चिकन 65 हे मॅरिनेट करून ठेवलं आहे आणि हे मी मॅरिनेट करते. हे बघून तुमच्या पण तोंडाला पाणी आलं ना? मला खरं खरं सांगा. आणि ह्यांनी आज आणलं होतं चिकन. एका साईडला मी मॅरिनेशन करायला घेतलं कारण की मला चिकन 65 बनवायचं होता आणि दुसऱ्या 1.5 किलो चिकनचं मला चिकन बिर्याणी बनवायची होती. त्यासाठी तिकडे अर्धा किलो आणलेलं चिकनचं मी मॅरिनेशन करायला घेतलं. स्वच्छ असं चिकन वगैरे धुवून घेतलं आणि त्याच्यात हळद वगैरे टाकून घेतली. आणि कढीपत्ता ऑप्शनल आहे, जर तुम्हाला टाकायचा असेल तर टाका. हा माझा दुसरा लाँग व्हिडिओ आहे, पण पहिला लाँग व्हिडिओ अपलोडच नव्हता झाला, तो शॉर्टला झाला, म्हणून मी हा पुन्हा एकदा ट्राय केला आहे. तुम्ही मला नक्की सपोर्ट द्या आणि कमेंट नक्की करत राहा. त्याच्यामध्ये चिकन 65 मसाला आणि आपले रेग्युलरचे बाकीचे सगळे मसाले वगैरे टाकून घ्या. आणि तुम्हाला माझे ब्लॉग वगैरे कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यामध्ये तुमच्या चवीनुसार मीठ वगैरे टाकून घ्या. हे माझं असंच चालू असतं, थोडंच टाकायचं. एकदम काय आपल्याला अजून काय एवढा अनुभव नाही आहे, त्यामुळे थोडंच टाकते. त्यानंतर छान असं सगळं मिक्स वगैरे करून घेतलं आणि ते प्रॉपर मिक्स होईपर्यंत नीट असं मिक्स करा. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ पण टाकू शकता कडक कुरकुरीत होण्यासाठी. छान असं मिक्स झाल्यानंतर त्याला मॅरिनेशनला अर्धा ते पाऊण तास ठेवून द्या. आणि तिथून पुढे आपण करूया दुसऱ्या ह्याची तयारी. तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात, तुम्ही कुठून बघताय हे मला नक्की शेअर करा किंवा माझ्यासोबत नक्की कमेंटमधून तुम्हाला कसे माझे ब्लॉग वाटतात ते पण मला नक्की सांगा. आणि याच्यामध्ये फूड कलर पण मी विसरली होती, तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका, नसेल तर काही हरकत नाही आहे. असते देखील खूप छान वाटतं. मला कलरसाठी फूड कलर टाकायचा होता म्हणून तुम्ही फूड कलर वगैरे टाकून घेतला. मी तुम्हाला हळूहळू जेवढ्या जमतील तेवढ्या माझ्याकडून न्यू रेसिपीज दाखवायचा प्रयत्न करील. आणि त्यानंतर मी सगळं मॅरिनेशनला ठेवून घेतलं. पाण्याला उकळी थोडीशी नॉर्मली येऊपर्यंत पाणी गरम केलं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1 किलो तांदूळ घालायचे होते कारण की आपण जवळपास 2.5 किलोची बिर्याणी करणार आहोत. तांदूळ वगैरे अख्खे शिजायला टाकायचे. त्याच्यामध्ये आपले खडे मसाले, तेजपत्ता आणि लिंबू आणि 1 ते 1.5 चमचा तूप टाकावा. आणि त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ वगैरे टाकून ते तुम्ही उकळायला ठेवा. एवढा मोठ्या टोपात मी एवढी सारी बिर्याणी, कमीच बिर्याणी होती तरी पण एवढा मोठा टोप घेतला होता मी. आणि एका साईडला मी कांदा फ्राय करत होते. एका साईडला कांदा फ्राय होत होता तेवढ्यातच माझा भात वगैरे शिजून झाला. आणि भात शिजतोय की नाही हे कंटिन्यू तुम्ही बघा कारण की भात खाली लागण्याची खूप शक्यता देखील असते कधी कधी. मला माहिती आहे माझा व्हॉइस ओव्हर एवढा काही परफेक्ट नाही आहे, तरी पण मी प्रयत्न करते. नक्कीच माझा प्रयत्न कधी ना कधीतरी चांगला ब्लॉग बनवेल अशी माझी आशा आहेच. त्यानंतर चिकन जे मॅरिनेशन दुसरं करायचं होतं त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला, हळद, खडा मसाला आणि खडे मसाल्यातले जे अख्खे मसाले असतात ते सगळे टाकून घ्या. आणि तुमच्या घरातले लाल तिखट वगैरे पण टाकू शकता. माझ्याकडे जेवढं अवेलेबल होतं मी तेवढं सगळं टाकून घेतलं. दही वगैरे मिक्स केलं आणि त्याच्यात तळलेला कांदा आणि कोथिंबीर पण टाका, त्याने चांगलं मॅरिनेशन होईल तुमच्या बिर्याणीसाठी. सगळं दही आणि मसाले एकत्र चिकनला प्रॉपर सगळ्या बाजूनी लागत नाही तोवर त्यांना वर खाली हलवा आणि छान असं सगळीकडून मसाले लावून घ्या. आणि त्याच्यानंतर त्यांना छान असं अर्धा ते पाऊण तास मॅरिनेशनसाठी ठेवा. माझ्याकडे एवढा टाईम नव्हता म्हणून मी पटपट सगळं करत होती. आणि जितका टाईम तुम्ही त्याला मॅरिनेशनला ठेवाल तितकी त्यात चव उतरेल. त्याच्यात तुम्ही पुदिना देखील टाकू शकता. माझ्याकडे पुदिना नव्हता म्हणून मी पुदिना नाही टाकला आहे. आणि असं काहीसं हे चिकन मॅरिनेशन करायला मी ठेवलं आणि त्याच्यानंतर बाकीची सगळी बिर्याणी बनवायला घेतली. आणि जितकं प्रॉपर तुम्ही मॅरिनेशन कराल तितकं प्रॉपर त्याला सगळ्या प्रकारून मसाले लागतील याची काळजी घ्या. तोवर एका बाजूला आपण शिजत घातलेला भात देखील शिजून झालेला आणि ज्या तेलात आपण कांदा वगैरे फ्राय केला तेच तेल मी रियूज करते. आणि त्याच्यातच मी पुन्हा चिकन 65 तळायला घेतलेत. चिकन 65मध्ये तांदळाचं पीठ घातल्यामुळे ते चांगल्या प्रकारे कडक वगैरे झालेले, त्यामुळे कुरकुरीत पण खूप छान झाले. तुम्ही पुढे बघालच. आणि सगळे जेवढे म्हणजे थोडेच पीस टाका म्हणजे हळू आणि एकदम बारीक गॅसवरती ते तुम्ही फ्राय करा. खूप मोठ्या गॅसवरती फ्राय केलं तर ते करपून जातील आणि आतून कच्चेच राहतील. त्यामुळे असे काहीसे मी सगळे तळून वगैरे घेतले.
आणि ते इतके छान लागत होते चवीसाठी. इतके सारे तयार केले आणि त्यातले एवढेच राहिलेले. ते झालं आणि त्याच्यानंतर मग मी बिर्याणीचा बेस बनवायला घेतला. एका साईडला मी 4 कांदे कट करून ते तेलामध्ये फ्राय करायला घेतले. छान तेल गोल्डन कलरचा फ्राय होईपर्यंत कांदा प्रॉपर हलवा आणि त्याच्यामध्ये नंतर तुम्ही टोमॅटो वगैरे टाकून घ्या आणि टोमॅटोसोबतच खडा मसाला वगैरे पुन्हा टाका. चांगली चव येते आणि छान लागते बिर्याणी. एकजीव होईपर्यंत टोमॅटो आणि कांदा एकत्र होईल असा परतून घ्या आणि त्याच्यामध्ये नंतर बिर्याणी मसाला पुन्हा ॲड करा. बिर्याणी मसाला जितका छान आणि जितका जास्त तुम्ही टाकाल आणि त्याची प्रॉपर क्वांटिटी टाकाल तितकी बिर्याणी सुंदर आणि छान होईल. त्यानुसार मी पुन्हा 2 पुड्या सुहाना बिर्याणी मसाल्याचे टाकले होते आणि इकडे माझ्या गप्पा मारायच्या चालल्यात. तुम्ही समजूच शकता, घरामध्ये असल्यावरती आपल्या भोवती कोण ना कोणतरी असतंच आणि त्यांच्यासोबत आपल्या गप्पा ह्या सुरूच असतात. तसेच माझ्या सासूबाईंच्या आणि माझ्या नणंदबाईंच्या गप्पा सुरू होत्या आणि मग माझे सगळे मसाले वगैरे टाकून झालेत आणि त्याच्यानंतर ते पुन्हा एकजीव होईपर्यंत छान असं हलवून वगैरे घ्या. आमच्या सासूबाईंचं काम सुरू होतं, चांगली होती आहे का, करपती आहे का सगळं बघणं. कारण की एवढी परफेक्ट मला बिर्याणी येत नाही, पण मी प्रयत्न नक्की करते की सगळं छान छान करेल. जितकं मला येतं आहे तितकं तरी मी नीटच करते असं मला वाटतं आणि त्यांचा सल्ला घेऊन तर मी खूपच छान करते असं देखील मला वाटत असतं. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की मला जमली आहे की नाही जमली आहे बिर्याणी. आणि सासूबाई इकडं ढोकावून बघायचं काम सुरू होतं कारण की आमचा किचन कट्टा खूप उंच आहे, त्यामुळे थोडंसं उंची वाढवूनच आम्हाला कामं करायला लागतात. आणि त्याच्यानंतर मी चिकन वगैरे टाकल्यानंतर इतका छान घरभर घमघमाट सुटला होता. इतकं छान असं मॅरिनेशन पण झालं होतं आणि खूप छान असं बिर्याणीला स्वाद येईल असं मला वाटलेलंच आणि त्याला देखील आहे. त्यानंतर राहिलेलं पूर्ण एक पुडी पुन्हा टाकली बिर्याणी मसाल्याची आणि त्याला झाकून ठेवलं वाफ यायला आणि वाफवल्यानंतर चिकन इतकं छान असं झालं होतं ते काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग मी भात वगैरे ॲड केला. तुमच्याकडं ऑप्शनल आहे, जर फूड कलर असेल तर तुम्ही त्यात फूड कलर टाका. माझ्याकडं एकच फूड कलर होता म्हणून मी त्यात एकच फूड कलर ॲड केला आहे. आणि तुम्ही नक्की सांगा अशी बिर्याणी ट्राय तुम्ही देखील केली आहे का आणि तुम्हाला जमत नाही तरी पण तुम्ही असं काहीसं करता का, मला नक्की कमेंट करून